आज आपण हलवाईची सिक्रेट ट्रिक्स वापरून मस्त मऊ लुसलुशीत असा दहीवडा बनवणार आहोत। याच्यामध्ये बऱ्याच ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक वाटी उडीद घ्यायचे। तर मी इथे अख्खे उडीद घेतलेले आहेत, उडीद डाळ सुद्धा घेऊ शकता, पण उडीद घेतल्याने त्याचा रिझल्ट आहे तो खूप छान येतो। एक वाटी उडीद घेतलेले आहेत, ते 1-2 पाण्यातून स्वच्छ धुवून आपल्याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत। तर मी हे उडीद आहेत ते 4 ते 5 तासांसाठी चांगले भिजवून घेतलेले आहेत, साधारण 4.5 तास भिजत ठेवलेले आहेत। तर याच्यामध्ये जे पाणी आहे हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। हे पाणीच आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत, त्याने आपला वडा आहे तो खूप छान हलका होतो। तर ही ट्रिक एक महत्त्वाची आहे। तर जे आपण भिजत घातलेलं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। त्याच्यासाठी उडीद चांगले धुतल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये जे भिजत घातलेलं पाणी होतं तेच वापरलेलं आहे आणि याची एकदम मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघा, एकदम मऊ याची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। तेच पाणी वापरल्यामुळे काय होतं, आपलं पीठ आहे ते मिक्सरला फिरवलं की लगेच हलकं होतं, खूप जास्त आपल्याला फेटण्याची गरज पडत नाही। त्याच्यामुळे ही महत्त्वाची ट्रिक आहे, ती लक्षात ठेवायची आहे। हे पीठ आपल्याला आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। एकदम स्मूथ झालेलं आहे आणि 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे छान फेटून घ्यायचे। हातानेच फेटायचे, आपल्या हाताची जी गरमी आहे त्याने आपलं पीठ आहे ते लवकर छान हलकं होतं, त्याच्यासाठी आपल्याला हे हाताने फेटायचं आहे। तर खूप जास्त वेळ फेटण्याची गरज नाही लागत, कारण आपलं पीठ आहे ते अगोदरच थोडंसं हलकं झालेलं असतं। तर मी साधारण 2-3 मिनिट फेटलेलं आहे। बघा, आपलं पीठ आहे ते छान हलकं झालेलं आहे। इथे आपल्याला अजून एक ट्रिक वापरायची आहे। तर एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पिठाचा एक छोटासा गोळा टाकायचा आहे। ते पीठ आहे ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसत नाही, अगदी वर तरंगतं। तर समजायचं आपलं जे वड्यांचं पीठ आहे ते छान हलकं झालेलं आहे। आपले वडे करण्यासाठी आपलं पीठ आहे ते परफेक्ट आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचाभर आपल्याला आलं घालायचं आहे। तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर याच्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालू शकता। तर मी मुलांसाठी सुद्धा बनवते, त्याच्यामुळे मी सेपरेट करणार नाही, मिरची घालणार नाही आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये मिरची सुद्धा घालू शकता। त्याच्यानंतर आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये गोळा टाकून बघायचा आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे। खूप जास्त मोठ्या आकारामधले सुद्धा वडे नाही सोडायचे, मीडियम आकाराचे सोडायचे, म्हणजे ते फुलून सुद्धा दुप्पट होतात, त्याच्यासाठी छोट्या आकारामध्येच करायचे। तर एका वेळेस जेवढे वडे बसतील तेवढ्या आकाराचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे। एक साईड छान तळल्या गेली की दुसऱ्या साईडनी आपल्याला हे तळून घ्यायचे। तर फार पटकन तळल्या जातात, आपलं पीठ छान हलकं झालेलं असतं, त्याच्यामुळे एकदम हलके छान आपले वडे तयार होतात। बघा, तर दोन्ही साईडनी मस्त असे वडे तळल्या गेलेले आहेत, ते आपल्याला आता काढून घ्यायचेत। मस्त गोल्डन रंग आलेला आहे बघा। तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचे वडे सुद्धा तळून घ्यायचेत। तर हे वडे तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता। तर मी हे सगळे वडे आहेत ते तळून घेतलेले आहेत। बघा, मस्त हलके झालेले आहेत। तुम्हाला एक तोडून दाखवते। तर आतल्या साईडनी तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊसूत हलके झालेले आहेत। तर हे वडे तुम्ही एकदा बनवून 3 ते 4 दिवसांसाठी स्टोअर करू शकता। एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ठेवले तर रूम टेम्परेचरला सुद्धा हे चांगले राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही दहीवडे बनवून खाऊ शकता। तर त्याच्यानंतर आपल्याला एक हिरवी चटणी बनवायची याच्यासाठी। तर मी इथे पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। एकदम फ्रेश असा पुदिना पण घेतलेला आहे। तर ही चटणी तुम्हाला बनवायची असेल तर बनवा, किंवा नाही वापरली तरी सुद्धा चालेल। याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला डाळवं घालायचं आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये नाही घालायचं, चमचाभरच घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 4-5 लिंबाचे थेंब घालायचे आहेत। थोडंसं पाणी घालून याची स्मूथ अशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला चिंचेची चटणी बनवायची असेल तर तुम्ही ती सुद्धा बनवू शकता। तर याच्यानंतर अजून एक ट्रिक म्हणजे आपल्याला वडे भिजत घालण्यासाठी गरम पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वडे टाकायचे।
गरम पाण्यामध्ये वडे भिजत घातले की आपले वडे आहेत ते फार पटकन भिजतात बघा. खूप जास्त वेळ आपल्याला वाट बघत बसण्याची गरज नाही पडत आणि गरम पाण्यामुळे जो वड्यांमध्ये तेल असतं एक्स्ट्राचं ते पण निघून जातं. थंड पाण्यामध्ये एवढं तेल नाही निघत जेवढं गरम पाण्यामध्ये निघतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे दही घ्यायचे. तर मी हे घट्टसर दही घेतलेलं आहे, घरी बनवलेलंच दही घेतलेलं आहे. तर हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ क्रीमी असं बनवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. दही शक्यतो आपल्याला ताजं घ्यायचे आणि आंबट नसावं. आंबट असेल तर आपल्या वड्यांना थोडंसं आंबट अशी टेस्ट येते खाताना दह्याची. त्याच्यामुळे जर आंबट असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये साखर वापरावी लागेल. त्याच्यामुळे ताजं दही वापरलं की आपल्याला साखरेचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये कमी टाकावं लागतं. तर आपले वडे आहेत ते छान भिजलेले आहेत बघा. जास्त वेळ आपल्याला भिजवण्याची गरज पडलेली नाही आहे. साधारण 2-3 मिनिटातच छान भिजलेले आहेत. तर याच्यामधलं आता आपल्याला पाणी दाबून काढायचं आहे. अगदी हलक्या हाताने दाबायचे म्हणजे आपले वडे आहेत ते तुटणार नाहीत. हे पहा मस्त असे मऊ लुसलुशीत आपले वडे तयार झालेले आहेत. आपण वडा सर्व करताना याप्रमाणे सर्व करायचा आहे. तर वडे मी ठेवलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला दही टाकायचं आहे. तुम्हाला किती प्रमाणात दही लागतं त्याच्यानुसार, बऱ्याच जणांना कमी दही आवडतं, काहींना थोडं जास्त आवडतं, त्याच्यानुसार दही टाकायचं आहे. थोडीशी याच्यावर आपल्याला जिरेपूड टाकायची, त्याने चव खूप भन्नाट येते. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायची. असाही वडा तुम्ही सर्व करू शकता, खूप भन्नाट लागतो. किंवा मग याच्यावर आपण जी हिरवी चटणी बनवलेली होती ती सुद्धा टाकू शकता, त्याने चव अजून दुप्पट होते. त्याच्यासाठी आपण हिरवी चटणी टाकलेली आहे. मस्त असं आपला दही वडा तयार झालेला आहे. तर तुम्ही ह्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचा वडासुद्धा एकदम परफेक्ट जसा आपण मार्केटमध्ये खातो सेम तसाच होतो. चवीला सुद्धा भन्नाट होतो आणि एकदम हलका असा आपला वडा तयार होतो बघा. मस्त मऊ लुसलुशीत असे आपले दही वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.